माधवनगर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी 15वा वित्त आयोगाकडून मंजूर करण्यात आलेला कंपाऊंड कामाला कार्यारंभ आदेश मिळूनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुमित शशिकांत निकम यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत 2 दिवसात काम सुरू न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिलेला आहे। 5 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायतीने या कामाचा कार्यारंभ आदेश काढलेला होता। आदेशानुसार 6 महिन्यात काम पूर्ण करावे असे बंधनकारक होते। तसेच 6 मे 2026 रोजी ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे सुमित निकम यांना काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते। मात्र आज अखेर कामाला सुरुवात झालेली नाही। सुमित निकम यांनी 30 डिसेंबर 2024 पासून या विषयावर सातत्याने लेखी अर्ज, तक्रारी आणि पाठपुरावा केलेला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुमित निकम यांना वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात कोणतीही याबाबत कारवाई न झाल्याने ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप निकम यांनी केलेला आहे। काम रखडल्यामुळे परिसरामध्ये कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत नसून दुर्गंधी, अस्वच्छता, डास, माशांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे निकम यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलेले आहे। निवेदनात कामाची तत्काळ पाहणी, विलंबाची कारणे लेखी स्वरूपात देणे, संबंधित कंत्राटदारावर त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देणे, निष्काळजी अधिकारी आणि कंत्राटदारावर चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आणि 2 दिवसात काम सुरू करून जबाबदारीची माहिती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। निर्धारित मुदतीत काम सुरू न झाल्यास पूर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल। तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा सुमित निकम यांनी दिलेला असून यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे।